जय हिंद. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत केरळचे नैसर्गिक सौंदर्य बघायला, जे बघण्यासाठी भारतातूनच नाही तर संपूर्ण जगभरातून लोक येतात. विश्वास बसत नाही ना. केरळमध्ये सौदीतील देशांमधील पर्यटक सर्वात जास्त येतात. काही निसर्गाचा आस्वाद घ्यायला तर काही कोट्टकलमध्ये आयुर्वेदिक उपचार करायला. रस्ता सुद्धा खूपच नैसर्गिक आहे. दोन्ही साईडला नारळाची, आंब्याची, फणसाची, सुपारीची, इलायचीची झाडे आहेत आणि सुंदर असे देखणे एकाहून एक बंगले सुद्धा आहेत. हा देखण्यासारखा नजारा फक्त केरळमध्येच मिळू शकतो. येथे मेन रोडच्या बाजूला आतमध्ये छोटासा रस्ता जात आहे. तिथून आपल्याला जायचं आहे. येथे रस्त्याच्या बाजूलाच कॉलेजचे एक मोठे ग्राउंड आहे, जिथे फुटबॉल वगैरे खेळला जातो. आणि आपल्या समोर आता नवीन एक टास्क आलेला आहे. आता हा गाड रस्ता पार करूनच जावा लागेल, कारण कष्ट घेतल्याशिवाय सुंदर नजारे बघायला कसे मिळणार. तर चला मग. वाह, आत्ता आपण पोचलेलो आहे. अबब, आज गर्दी जरा जास्तच दिसत आहे. बरोबर आहे, रविवार आहे ना, तर गर्दी तर होणारच. येथे चारी बाजूला गाड्या आणि कार पार्क केलेल्या आहेत आणि छोटीशी कॅन्टीन सुद्धा इथं आहे. आणि बघतो तर काय, त्याच्यावर सुद्धा सोलर पॅनल लावलेला आहे. वाव. तर चला मग करूया पुढचा प्रवास सुरू. हा तलाव नैसर्गिक नाही तर मानव निर्मित आहे, कारण की इथची खूप सारी जमीन खोदकाम करून दुसऱ्या जागी नेली होती. त्यामुळे हा इथं असा सुंदरसा तलाव बनलेला आहे. समोर दिसलेल्या जागेमध्ये कमळाचे फुलं सुद्धा आहेत. पर्यटकांची किती गर्दी आहे ते तर तुम्ही बघूच शकता. इथून हाईट जरा जास्तच आहे, म्हणून सांभाळून आपल्याला चालावे लागणार. खाली पण जायचे. यायला व जायला पायऱ्या बनवल्या आहेत. येथे छान झाडांची सावली आहे. उतरती कडा आहे, थोडं सांभाळूनच जावं लागेल. आता चला, आलो खाली. कसा बसा. आव्हानं पण इथं काही संपत नाहीये. एक आव्हान संपत नाही तर दुसरं समोर तोंड उघडून उभं राहतं. आता हा पाण्याचा स्रोत पार करायचा आहे. आशा आहे खोल नसेल.
वाह, गारगार पाणी. झालं पार आता एकदाचे, थोडंसंच बाकी आहे. छोटे छोटे झरे. येथे दर रविवारी लोकल फिरायला येतात, तसेच मासेमारी वगैरे करून आपला फावला वेळ आनंदाने घालवतात. यावर्षी मान्सूनचे आगमन केरळमध्ये 15 दिवसा अगोदरच झाले आहे. 15 दिवसापासून नुसता पाऊसच पाऊस आहे. आजच थोडा मोकळं वातावरण आहे. या तलावामध्ये रंगबिरंगी मासे असून सुंदर असे कमळाचे झाड सुद्धा लावलेले आहेत, ते आपण बघू शकता. जवळच छोटीशी एक शेती सुद्धा केलेली आहे. बघून असं वाटतं की हे भेंडीचे झाडं असावेत. आजचे वातावरण खूप चांगले आहे. थंडगार हवा येत आहे आणि निसर्गरम्य असे वातावरण आहे, ते तर आपण बघूच शकता. वरच असे सुंदर असे घर बनवलेले आहेत. येथे बरेच लोक फिशिंग करत आहेत. तसेच केरळमध्ये पशुपक्ष्यांचे प्रमाण हे खूप जास्त आहे. येथे समोरच पाण्यामध्ये छोटे छोटे बेट पण आहेत आणि प्रत्येक जागी पाण्याचे झरे पण. समोर आपल्याला फळांचं एक झाड दिसत आहे, तिथे जाऊन बघूया आहे तरी कशाचे. या झाडाला छोटे छोटे जांभळासारखे फळं लागलेले आहेत. याची टेस्ट जवळपास जांभळासारखी लागत आहे. काही लोकांना विचारलंस तर त्यांनी सांगितले हे खायची वस्तू नाही आहे. याच जाळ्याने इथं फिशिंग केली जाते. इथे छोटेसे कमळाचे फूल लागलेले आहे. बरेच मुलं इथं DSLR कॅमेऱ्याने फोटो काढण्यात व्यस्त आहेत. गारगार हवा लागत आहे. पावसाचे वातावरण बनले आहे. आता घरी जायला निघू. हलकी हलकी पावसाची सुरुवात झालेली आहे, तर आता परतीचा प्रवास सुद्धा सुरू होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट करा. धन्यवाद.